नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी कशी सुरू आहे? चला, आज आपण मिळून इंग्रजी विषयाला एकदम सोपं आणि मजेशीर बनवूया. गुड मॉर्निंग. मी तुमचा शिक्षक डॉक्टर अमित नाईक. बघा, आपला आजचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. इंग्रजीची जी काही भीती वाटते ना, ती पूर्णपणे घालवायची आणि परीक्षेमध्ये एकदम आत्मविश्वासाने यश मिळवायचं. चला तर मग एकत्र मिळून हे आव्हान सोपं करूया. आपल्याला माहित आहे की इंग्रजीचा पेपर 50 गुणांचा असतो. पण घाबरण्याचं काहीही कारण नाही. खरं सांगते, जर योग्य सराव केला ना तर पैकीच्या पैकी गुण मिळवणं अगदी शक्य आहे. तर मग सुरुवात करायची का? चला, आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. शब्दसंपत्ती आणि शब्दनिर्मिती. यामध्ये आपण शब्दांची स्पेलिंग म्हणजे योग्य शब्दलेखन आणि ते कसे तयार होतात हे शिकणार आहोत. तयार आहात? तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे स्पेलिंगबद्दल. शांततेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या पक्षाचं योग्य स्पेलिंग कोणतं आहे? पर्याय आहेत पिगॉइन, पिजन, पिजन आणि पिजन. नीट विचार करा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पिजन. स्पेलिंग लक्षात ठेवा, PIGEON. एक छोटीशी टिप देतो. रोजच्या रोज फक्त 5 ते 10 नवीन शब्दांची स्पेलिंग पाठ करायची सवय लावा. परीक्षेमध्ये याचा खूप फायदा होईल. आता एक छोटंसं अक्षर कोड बघा. तुम्हाला 4 अक्षरं दिली आहेत. TAER. यांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो? रेट, टियर, तारे के हे सर्वच? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच हे सर्व. कमाल आहे ना? कारण बघा, दिलेल्या अक्षरांमधून रेट म्हणजे दर, टियर म्हणजे फाडणे आणि टॅर हे तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. खूप छान. शब्द तर झाले. आता आपण वाक्यांकडे वळूया. आपला दुसरा भाग आहे व्याकरण आणि वाक्यरचना. यात आपण इंग्रजीचे काही महत्वाचे नियम शिकणार आहोत. चला, आर्टिकलचा एक खूप महत्वाचा नियम पाहूया. तुम्हाला इंग्रजीमधले स्वर म्हणजे बाउल्स माहीत आहेतच हो ना? AEIOU. नियम अगदी सोपा आहे. जर एखाद्या शब्दाची सुरुवात या स्वरांनी किंवा त्यांच्या उच्चाराने होत असेल तर त्या शब्दाच्या आधी ॲन वापरायचं. तर मग आता याच नियमावर आधारित हा प्रश्न सोडवून दाखवा. वाक्य आहे, आय सॉ डॅश ऑक्टोपस इन दी ओशन. ह्या रिकाम्या जागी काय येईल? ए, ॲन की द? अगदी बरोबर. उत्तर आहे ॲन. का? कारण ऑक्टोपस या शब्दाची सुरुवात ओ या स्वराने होते. पाहिलं? नियम किती सोपा आहे, फक्त तो लक्षात ठेवायचा आहे. आता आपण संख्यांमधली एक गंमत पाहू. बघा, इंग्रजीत संख्या 2 प्रकारच्या असतात, ऑर्डिनल आणि कार्डिनल. ऑर्डिनल नंबर्स आपल्याला क्रम सांगतात, जसं की पहिला, दुसरा, तिसरा म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि कार्डिनल नंबर्स फक्त संख्या मोजतात, 1, 2, 3 म्हणजे 1, 2, 3. सोपा आहे फरक. चला तर मग सांगा. सॅटर्डे इज द डॅश डे ऑफ द वीक. या रिकाम्या जागी कोणता शब्द येईल? 6, 60, सिक्स्थ की 16? विचार करा. बरोबर ओळखलत. उत्तर आहे सिक्स्थ. कारण इथे आपण शनिवार ही फक्त संख्या नाही सांगत, तर त्याचा आठवड्यातला क्रम सांगतोय. आणि क्रम सांगण्यासाठी आपण ऑर्डिनल नंबर वापरतो. आता जरा विरामचिन्हांकडे लक्ष देऊया. वाक्य आहे वेअर आर यू गोईंग. या वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह राहिलेलं आहे? स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह की उद्गारवाचक चिन्ह? अर्थातच हे वाक्य वेअर या शब्दाने सुरू होतंय. याचाच अर्थ हा एक प्रश्न आहे. आणि आपल्याला माहीत आहे की प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी नेहमी प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क येतं. म्हणून पर्याय 3 हे योग्य उत्तर आहे. चला, आता आपण शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात मजेशीर भागाकडे आलो आहोत. आकलन आणि सर्जनात्मक लेखन. आता तुमची कल्पनाशक्ती वापरायची वेळ आली आहे. तुमच्यासाठी एक सोपं कोड आहे. लक्ष देऊन ऐका हा. मला हात आहेत पण मी टाळ्या वाजवू शकत नाही. मी तुम्हाला वेळ दाखवतो. ओळखा पाहू मी कोण. पर्याय आहेत मोबाईल, घड्याळ, शिक्षक की आरसा. आणि या कोड्याचं उत्तर आहे पर्याय 2, घड्याळ. अ क्लॉक. का? कारण घड्याळाच्या काट्यांना इंग्रजीमध्ये हँड्स असंही म्हणतात आणि ते आपल्याला वेळ दाखवतात. आहे की नाही गंमत? चला, आता आजचा शेवटचा प्रश्न. तुम्हाला इथे 4 शब्द दिले आहेत. त्यापैकी गटात न बसणारा शब्द म्हणजेच ऑड मॅन आउट ओळखायचा आहे. हे यमक जुळणारे शब्द आहेत.
शब्द नीट ऐका. सन, बन, फन आणि पिन या 4 शब्दांपैकी कोणता शब्द तुम्हाला जरा वेगळा वाटतोय? अगदी बरोबर. उत्तर आहे पिन. कारण सन, बन आणि फन ह्या तिन्ही शब्दांच्या शेवटी अन असा आवाज येतो. त्यांचं यमक जुळतं. पण पेन या शब्दाचा उच्चार वेगळा आहे, म्हणून तो या गटात बसत नाही. तर मित्रांनो, आज आपण जे काही शिकलो त्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा. इंग्रजी परीक्षेची तयारी करण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे शक्य तितकं इंग्रजी वाचा आणि दुसरं म्हणजे रोज नवीन शब्दांचा सराव करा. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही सर्वजण खूप छान अभ्यास करणार आहात. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. स्वतःवर विश्वास ठेवा. यश नक्कीच तुमचं आहे.